कालच्या ट्रेकिंगने ना आमची पूर्णपणे जिरवली होती, कारण की आम्ही एवढे थकलो होतो ना. आम्ही सकाळी डायरेक्ट 10 वाजता उठलो, उठून चहा बिस्किट खाल्लं आणि पुन्हा झोपलो आणि पुन्हा ना डायरेक्ट 12-1 वाजता उठलो. आता उठल्यावरती ना स्वयंपाक बनवायचा होता, कारण की आम्हाला तिघांना पण खूप भयंकर भूक लागली होती. आता स्वयंपाकामध्ये ना भारी काही बनवायची बिलकुल आमच्यात हिंमत नव्हती, म्हणून आम्ही ना भाकरी बनवल्या आणि एकीकडे आहे ना बेसन बनवून घेतलं. कारण की ना आता म्हटलं जसं काय आहे ना ते गपचूप खाऊन घ्या, अजिबात कुणी नखरे करायचे नाही. कालचे खूप सारे कपडे होते, कारण की पूर्ण कपडे भिजलेले होते पावसामुळं आणि मातीने वगैरे, सो ते धुतले. आणि संध्याकाळच्या वेळेला ना दीदीला बोललं, आता आज आमचा शेवटचा दिवस आहे पुण्यामध्ये, चला आम्हाला काहीतरी छान खाऊ घाल. मग तिने ना आम्हाला पाणीपुरी खायला नेलं. पाणीपुरी एवढी भन्नाट होती ना, खरंच सांगते. त्यानंतर मस्तपैकी बिल वगैरे दिलं. तिला म्हणलं होतं आणखी खाऊ घाल, पण ती म्हणली आता लाड बंद करा आणि गपचूप रूमवर चाला. मग जाताना कुरकुरे घेतले. आता आमचं आहे ना खाली यायचं एक मेन कारण असं पण होतं, आम्हाला आहे ना काही किराणा घ्यायचा होता. पण ही पोरगी एवढी विसरभोळी आहे ना, रूमच्या खाली आल्यावर तिच्या लक्षात आलं. मग पुन्हा किराणा दुकानामध्ये गेलो, जेवढ्या काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि रूमवरती आल्यावरती नाही हिचं असं केसांचा शो ऑफ करायचं काम चालू होतं, कारण हिला हिची केस दाखवायला ना खूप आवडतात. त्याच्यानंतर आहे ना मस्तपैकी तिने आमच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता. मी पोळ्या बनवल्या आणि तिने ना खीर बनवली होती. आता इथे आहे ना डेकोरेशन करायचं काम चालू होतं आमचं, कारण आहे ना तिच्या एका बेस्ट फ्रेंडचा बड्डे झाला मागं आणि त्याचं सेलिब्रेशन राहिलं होतं. ती बोलली आपण ते करू. पण जेव्हा हा केक पाहिलं ना तेव्हा मला अचानक एवढं भारी सरप्राईज भेटलं, कारण आहे ना त्या केकवरती माझं नाव होतं. माझं बड्डे पुढच्या मंथमध्ये आहे, पण तेव्हा तिला सुट्टी नाही आहे, म्हणून तिने आधीच प्री बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि खरं तर आहे ना माझ्या लाईफमधलं हे पहिलं असं सरप्राईज असेल जे मला बड्डेच्या आधी मिळालं. तसं मला बड्डेज वगैरे बिलकुल आवडत नाही, पण तिच्या म्हणण्यावरती मी त्या सगळ्या गोष्टी करते. आणि दिवसाचा शेवट आहे ना हा मस्तपैकी केक कट करून केला. सो आजसाठी एवढंच राहिलेलं. का पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय.